नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोहामध्ये कवर इमेज कशा पद्धतीने अपलोड करायचं आहे आणि कशा पद्धतीने कवर पेज ऑटो येत आहे. तर ऑटो म्हणजे काय की जर ISBN नंबर जर आपण दिला असेल तर कवर पेज हे ऑटो येत असतं. आणि जर बऱ्याच वेळेस कवर पेज हे ऑटो येत नसेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कवर पेज स्कॅन करायचं आहे किंवा इंटरनेटवर अवेलेबल असेल तर त्याला डाउनलोड करायचं आहे आणि ते अपलोड करायचं. तर ही प्रोसेस आपण आता बघणार आहोत. तर आपल्याला काय करायचं, सर्वात प्रथम कॅटलॉगिंगमध्ये जायचं आहे. आपण एक झटकेपट एका पुस्तकाची एंट्री करणार आहोत इथे. ओके, तर इथे न्यू रेकॉर्डमध्ये आपल्याला जायचं आहे, बुक्समध्ये आपल्याला जायचं आहे. एका पुस्तकाची एंट्री माझ्याकडे आहे, ते मी फक्त हे करतो, कॉपी करतो. समजा एक बुक आहे, हू विल क्राय व्हेन यू डाय, हे रॉबिन शर्मा यांचं पुस्तक आहे. तर इथे तुम्हाला फिक्स लेंथ कंट्रोल फिल करायचं आहे. इथे पुस्तकाचं मी टायटल टाकत आहे. इथे ISBN नंबरचं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला हा ISBN नंबर जो आहे तो तुम्हाला कंपल्सरी तिथे द्यायचा आहे, तरच ऑटो कवर इमेज जनरेट होईल. अदरवाईज तुम्हाला मॅन्युअली अपलोड करावं लागेल. असं नाही करता येणार, करावं लागेल, पण ऑटो करावं लागेल. ठीक आहे. तर मी फक्त आता एवढंच माहिती इथे टाकतो, कारण की मला फक्त तुम्हाला कवर इमेज येतं का नाही एवढंच दाखवायचं आहे. त्यासाठी मी फक्त एवढीच माहिती देतो, बाकी पब्लिश वगैरे मी काय टाकत नाही. इथं कोहा आयटम टाईपमध्ये तुम्हाला बुक करायचं आहे. ठीक आहे. आणि इकडे सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्या पुस्तकाला ॲक्सेशन नंबर द्यायचा आहे. ठीक आहे. ॲक्सेशन नंबर दिल्यानंतर तुम्हाला इथे ठीक आहे इकडे ॲड आयटम करून द्यायचं आहे. ठीक आहे. मी बाकी काहीच भरलं नाही आहे, कारण की मला फक्त तुम्हाला ती माहिती दाखवायची आहे. ठीक आहे. तर आता आपण पुस्तक ॲड केलेलं आहे बाय ISBN नंबर. जर ISBN नंबर आलं तर उत्तम आहे, नाही आलं तर आपण कवर इमेजसुद्धा अपलोड करू शकतो. तर ते कसं करायचं, सर्च कॅटलॉगमध्ये जायचं आहे. इकडे कीवर्डच्या जागी इथे आपल्याला बारकोड करायचं आहे आणि इथं आपली लायब्ररी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्याला तो ॲक्सेशन नंबर जो आहे आपला तो इथं टाकायचा आहे. तर मी आता इथे टेस्ट-1005 असा नंबर मी टाकलेला आणि सर्च केलं मी इथे, तर ते पुस्तक सर्च होईल. ते पुस्तक सर्च झाल्यानंतर आपण चेक करू कवर इमेज आलेला आहे का. तर इथे कवर इमेज आलेला आहे, इमेज फ्रॉम Amazon.com. कोहाला अमेझॉनला लिंक करता येतं, लिंक केलेलं आहे ऑलरेडी, आणि फक्त ते अलाउ सर्व्हिस केली तर आपल्याला अशा पद्धतीने कवर इमेज इथे येत आहे. पण बराच वेळ जर कवर इमेज येत नसेल तर तुम्ही ते पुस्तक पुस्तकाचं कवर पेज डाउनलोड करू शकता. आणि इकडे ऑप्शन आहे इमेजेस आणि इथे अपलोडचं ऑप्शन आहे. ठीक आहे. इथे तुम्ही पुन्हा ते कवर इमेज जे आहे ड्रॉप फाईल्स क्लिक, आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून जर ठेवलं असेल तरीसुद्धा तुम्ही ते कवर इमेज इथे प्रोसेस करू शकता. प्रोसेस इमेज म्हणायचं आहे. आणि हे कवर इमेज लोकली कवर इमेज तुम्हाला इथे अपलोड झालेलं इथे दिसणार आहे. ओके. सो तुम्ही त्या पुस्तकावर गेले, तुम्हाला ओपॅकलासुद्धा हे कवर इमेज दिसणार आहे. आणि ज्यावेळेस पुस्तक कोहामध्ये सर्च करसान त्यावेळेस पण तुम्हाला हे पुस्तक दिसणार आहे. आता इथे 2 कवर इमेज मला दिसतात, एक लोकल कवर इमेज आणि एक अमेझॉनवरून डायरेक्टली रिट्रीव्ह झालेलं इमेज. तर अशा पद्धतीने तुम्ही कोहामध्ये कवर इमेज जनरेट करू शकता वाया ISBN नंबर, आणि दुसरं म्हणजे लोकल कवर इमेजनी अपलोड करू शकता. सो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.